मुझे भारी हूँ प्रभु मैं, मांगने से ना मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है ये शु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा, उपकार तेरी है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। थैंक यू फादर, थँक यू जीसस. धन्यवाद पिता, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू आमच्यापर्यंत केलेल्या, आमच्यावर केलेल्या प्रत्येक उपकाराबद्दल आम्ही तुझे आभार मानतो माझ्या प्रभू. माझ्या देवा, उत्तम आणि उत्तम आणि उत्तम आणि उत्तम गोष्टी तू आम्हाला देत गेलायस माझ्या प्रभू, आणि उत्तमातल्या उत्तम गोष्टी तू आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि इथून पुढे पण तू आम्हाला देणार आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुझे आभार मानते माझ्या प्रभू. आमच्या योग्यतेपेक्षा, आमच्या लायकीपेक्षा जास्तच तू देत गेलायस माझ्या प्रभू, कारण तू आमच्यावर प्रेम करतोस माझ्या प्रभू. तू मज पाप्यावर प्रेम करतोस. तू एवढं प्रेम केलंस प्रभू की तू आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला, जेणेकरून आमचा नाश होऊ नये तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. माझ्या प्रभू, मी तुझे आभार मानते. ह्या प्रेमाबद्दल मी तुझे आभार मानते. आम्ही जाणीव ठेवतो प्रभू, तू आमच्यासाठी जे काही केलंस आतापर्यंत, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो माझ्या प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही उंच करतो, कारण तू हे सर्व ग्लोरी, हे सर्व प्रेज हे तू डिझर्व करतोस माझ्या प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझ्या नावाला मी उंच करतो. आणि फक्त आम्ही स्तुती स्तुती आणि आराधना फक्त तुझी करतो. आम्ही काही मागणार नाही माझ्या प्रभू. तर आज हे वेळ जे तू आम्हाला दिलेला, या वेळेमध्ये आम्ही फक्त तुझी स्तुती करणार माझ्या प्रभू. कारण प्रभू, ज्यावेळेस तुझे लेकरं एकत्र येऊन तुझं गौरव करतात, यामध्ये तुझा आनंद आहे माझ्या प्रभू, आणि आम्ही तुला आनंद देतोय माझ्या प्रभू. आमचा स्वीकार तू कर. धन्यवाद पिता, धन्यवाद येशू. थँक यू फादर. थँक यू लॉर्ड. दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको, दिल में बसा लिया है तुझको,
रूह में समा लिया है तुझको, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। मेरे लिए तू मरा, सूली पे था तू चढ़ा, मुझको है तूने यीशु लहू से मोल लिया। मेरे लिए तू मरा, सूली पे था तू चढ़ा, मुझको है तूने यीशु लहू से मोल लिया। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। तू ही है मेरा सुकून, तू ही है मेरी शिफा, तुझसे ही बढ़ता चलूं, यही है मेरी दुआ। तू ही है मेरा सुकून, तू ही है मेरी शिफा, तुझसे ही बढ़ता चलूं, यही है मेरी दुआ। तेरी तारीफ हो, का तेरी हो? तारीफ हो, नाही तेरी बाई, माझं काम बघते, मला काम नाही घरी आली. हो, है यीशु। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको, दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। तेरी तारीफ हो, तेरी प्रयत्न तारीफ चालू आहे हो ती. हो, तेरी तारीफ हो, है यीशु। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। We praise your name, Jesus. We lift your name, Abba Father. तुझ्या नावाला मी उंच करतो प्रभू, तुझी आम्ही स्तुती करतो प्रभू. थँक यू जीसस. प्रभू तू महान आहेस माझ्या प्रभू, स्तुतीस पात्र भयास योग्य तू परमेश्वर आहेस. तू सिंहासनावर तू विराजमान आहेस प्रभू. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो, आम्ही तुझ्या समोर नतमस्तक होतो प्रभू, आमच्या स्वतःला आम्ही लीन करतो प्रभू. कारण तू पवित्र आहेस, तू पवित्र आहेस, तू पवित्र आहेस. ते असंख्य ते
देवदूतांसारखं माझ्या प्रभू आम्ही म्हणतो की पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभू परमेश्वरच्या नावाला सर्व मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान, पराक्रम आता आणि युगान युग असो प्रभू. थँक यू जीसस. तुझं नाव महान आहेस, तुझं नाव पवित्र आहेस, तू चांगला आहेस माझ्या प्रभू. तू एलशदाय आहेस, तू इमॅन्युअल आहेस, तू यहोवा यिरे आहेस, तू यहोवा राफा आहेस, तू आमचा मदतगार आहेस, तू आणि आमच्या सोबत आहेस माझ्या प्रभू. थँक यू फादर. प्रभू तू आम्हाला अडचणीत अडकू देत नाहीस माझ्या प्रभू. जरी आमच्या मागे फिरोनची सेना लागली असेल, पण प्रभू तुझा हात आमच्यावर आहेस आणि तू आमच्यासाठी आमचा मार्ग मोकळा करण्यासाठी तू तत्पर आहेस माझ्या प्रभू. थँक यू फादर माझ्या प्रभू. मी तुझी स्तुती करतो कारण प्रभू तू चांगला आहेस, तू उत्तम बाप आहेस, तू परमेश्वर आहेस, तू आमचा मेंढपाळ आहेस माझ्या प्रभू, जो आम्हाला वाचवतो, जो आमची काळजी घेतो, जो आम्हाला कधीच सोडून जात नाही तर आमच्या सोबत असतो, जो आमचे पाप आठवत नाही, आमचे किती पाप आमचे लाल असले तरी तू तुझ्या शुद्ध रक्ताने तू आम्हाला धुवून टाकतोस प्रभू. असं तू आमचा प्रेमळ परमेश्वर आहेस प्रभू. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. आम्ही काय देऊ प्रभू, आमच्याकडे काय आहे तुला देण्यासारखं? आमच्याकडे फक्त हे स्तुतीचे शब्द आहेत माझ्या प्रभू, जे आम्ही तुला देऊ शकतो, कारण आमच्याकडे जे काय आहे ते सर्व काही तुझंच आहे माझ्या प्रभू. थँक यू फादर. थँक यू लॉर्ड. आम्ही तुझी आराधना करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंच करतो प्रभू, कारण तू उत्तम आहेस, तू उत्तम आहेस, तू उत्तम आहेस आणि तू उत्तम आहेस आणि तू आम्हाला उत्तम देतोस. थँक यू फादर. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. आराधना येशू तुझे, सारी आराधना येशू तुझे, आराधना येशू तुझे, आराधना यीशु तुझे। तू जो कह दे मैं करूँगा, तेरी राहों पर मैं चलूँगा, तेरे चरणों में ही रहूँगा मेरे प्यारे यीशुए। तू जो कह दे मैं करूँगा, तेरी राहों पर मैं चलूँगा, तेरे चरणों में ही रहूँगा मेरे प्यारे यीशुए। आराधना यीशु तुझे, सारी आराधना यीशु तुझे, आराधना यीशु तुझे, आराधना यीशु तुझे। अद्भुत तेरे पैर जो लहरों पर चले, आगे चलते हैं मेरे, मुझे चिंता नहीं है। टाटा आंधियों को जिन वचनों से प्रभु, साथी मेरे है वही, मुझे डर ही नहीं है। अद्भुत तेरे पैर जो लहरों पर चले, आगे चलते हैं मेरे, मुझे चिंता नहीं है। डांटा दियों को जिन वचनों से प्रभु, साथी मेरे है वही, मुझे डर ही नहीं है। आराधना यीशु तुझे, सारी आराधना यीशु तुझे, आराधना यीशु तुझे, यीशुआ, आराधना यीशु तुझे,
राहों को अंधेरों ने जब घेरा हो मेरे, प्रभु मुझको ले चले, मुझे डर ही नहीं है। फिरौन की सेना जब मेरे पीछे हो पड़ी, है बचाता यीशु मुझको, डर ही नहीं है। राहों को अंधेरों ने जब घेरा हो मेरे, प्रभु मुझको ले चले, मुझे डर ही नहीं है। फिरौन की सेना जब मेरे पीछे हो पड़ी, है बचाता यीशु मुझको, डर ही नहीं है। हो आराधना यीशु तुझे, सारी आराधना यीशु तुझे, आराधना यीशु तुझे, यीशुआ, आराधना यीशु तुझे। तू जो कह दे मैं करूंगा, तेरी राहों पर मैं चलूंगा, तेरे चरणों में ही रहूंगा, मेरे प्यारे यीशुए। तू जो कह दे मैं करूंगा, तेरी राहों पर मैं चलूंगा, तेरे चरणों में ही रहूंगा, मेरे प्यारे यीशुए। आराधना यीशु तुझे, सारी आराधना यीशु तुझे, आराधना यीशु तुझे, सारी आराधना यीशु तुझे। Thank you, Jesus. Thank you, Lord. आराधना यीशु तुला, सर्व आराधना यीशु तुला, आराधना यीशु तुला, सर्व आराधना यीशु तुला। Thank you, Jesus. प्रभू येशू, तुझ्याला आम्ही आराधना देतो, तुझ्या आम्ही आराधना करतो प्रभू, तुला आम्ही गौरव देतो प्रभू। या सुंदरशा वेळेबद्दल मी तुझे आभार मानते प्रभू। प्रभू ह्या सुंदरशा समयामध्ये तू आम्हाला एकत्र केल्याबद्दल मी तुझे आभार मानते प्रभू। आमच्या बोबड्या मुखाने तुझी स्तुती आराधना आम्ही जी केलेली आहे तू मान्य करून घे माझ्या देवा। तू मान्य केलीस असा मी विश्वास ठेवते। आम्ही आपलं बेस्ट देतोय प्रभू, आम्ही आपलं बेस्ट तुला दिलंय माझ्या प्रभू। हे आराधनाचा ऑल्टर आम्ही तुझ्या समोर आणलेला आहे माझ्या प्रभू, याचा स्वीकार तू कर माझ्या देवा। माझ्या प्रभू तू ह्या आराधनेचा स्वीकार तू कर माझ्या प्रभू, आणि आमच्या तोरे तुझंच नाव उंच आणि उंच आणि आजूर उंचवलं जाऊ दे प्रभू। ह्या कॉलमध्ये जे कोण कनेक्ट झाले आहेत माझ्या प्रभू, यांचं अंतकरण तुला ठाऊक आहे माझ्या प्रभू, कारण तू अंतकरण पारखणारा आमचा जिवंत परमेश्वर आहेस माझे प्रभू। प्रत्येकाचं अंतकरण तुला ठाऊक आहे, आणि आम्ही ज्या प्रकारे तुझी स्तुती केली, आराधना केली, ही तू पाहिलेली आहेस माझ्या प्रभू, आणि त्याचं फळ तू आम्हाला देणार आहेस, आणि तू देतोयस त्याबद्दल तुझ्या आभार आम्ही विश्वास ठेवतो प्रभू। येणाऱ्या वचनासाठी मी मागतो माझ्या प्रभू, येणारं वचन हे मनुष्याच्या द्वारे नव्हे तर तुझ्या आत्म्याच्या द्वारे असू दे
माझ्या प्रभू हे आमचं जीव शरीर आत्मा भेदून जाणार असू दे माझ्या प्रभू. आज आम्ही त्या शमूएल बाळासारखं म्हणतो की बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी आज ऐकत आहे. ते वचन स्वीकारण्यासाठी तू आम्हाला मदत कर माझ्या प्रभू. आमचे आत्मिक कान तू उघड, आमचे आत्मिक डोळे तू उघड, आमचं हृदय आम्ही उघडतो. आम्ही तुझं वचन स्वीकारण्याकरिता आम्ही तयार आहोत, आम्ही रेडी आहोत माझ्या प्रभू. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. आणि येणाऱ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला चालण्यासाठी तू आम्हाला मदत कर माझ्या प्रभू. तुझं सहाय्य तू आम्हाला पुरून दे माझ्या प्रभू. आणि त्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला मदत कर. आणि आमच्या तरी फक्त पिता, येशू आणि पवित्र आत्म्याचंच नाव उंचवलं जाऊ दे. कारण तू सर्वात महान आहेस, तू सर्वात शक्तिशाली, तू सर्वात पराक्रमी, आमचं जिवंत परमेश्वर आहेस माझ्या प्रभू. आम्ही आपला जीव शरीर आत्मा तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू. तुझी योजना, तुझी इच्छा आमच्या जीवनात तू पूर्ण कर माझ्या प्रभू. आम्ही तुझ्या इच्छेला, आम्ही तुझ्या योजनेला आमच्या जीवनात आम्ही रिस्पेक्ट करतो आणि आम्ही मोकळं रिसीव्ह करतो माझ्या प्रभू. आम्ही मोकळीकता देतो प्रभू त्याला. आम्ही तुझा आदर करतो माझ्या प्रभू. आम्ही लीन होतो प्रभू तुझ्या समोर. मजदीन पापेवर दया कर प्रभू. सर्व मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान, पराक्रम आता आणि युगाने फक्त आणि फक्त पिता, येशू आणि पवित्र आत्म्याच्या नावात, येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू स्वीकार पित्या. आमेन. आमेन. थँक्यू प्रीती सिस्टर. खरं ही केवळ आमच्या परमेश्वराची दया आहे, त्याची कृपा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत आणि त्याबद्दल मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आणि विशेष मी आभार मानतो की आमच्यामध्ये ब्रदर विजय आहेत, सिस्टर शीला आहेत आणि त्याचप्रमाणे आमच्या बहीण सिस्टर अंजलिना यांचे मी विशेष आभार मानतो की आजच्या या सुंदरच्या वेळेमध्ये देवाच्या वचनामधून त्याची सेवा करण्यासाठी मला त्यांनी संधी दिली. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आज अनेक कंट्रीमधून जुडलेले देवाचे सेवक आहेत, पास्टर्स आहेत, रेव्हरंट आहेत, डॉक्टर आहेत, त्याचप्रमाणे अनेक विश्वासणारे ख्रिस्ती बहीण भाऊ आहेत. या सर्वांचे देखील आम्ही मनापासून मी आभार मानतो की आजच्या सुंदरशा वेळेमध्ये देवाने आम्हाला एकत्र केलं. आम्ही देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत. माझा आवाज येतोय आता क्लिअर? आवाज येतोय माझा? ठीक आहे, आपण क्लिअर आहे. येस. तर देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊया. आम्ही सुरुवात करणार आहोत प्रार्थनेच्या द्वारे. आजच्या या संदेशाची आम्ही सुरुवात करणार आहोत. आमच्यामध्ये तानाजी चव्हाण आहेत. मी विनंती करतो पास्टर तानाजी आहेत, त्यांनी सुरुवातीची प्रार्थना करावी आणि मग आपण देवाचा संदेश आपण ऐकणार आहोत. प्रार्थना करूया आपण. धन्यवाद करतो पवित्र पवित्र आणि पवित्र सेनाधीश पिता परशुरापा, सर्व उपस्थित परमेश्वर, सर्व सामर्थ्य परमेश्वर पा, दयाळू दया घाना प्रभू. आज आम्ही प्रभू ह्या तुझ्या झूमच्या द्वारे प्रभू आम्ही आत्म्याच्या द्वारे आत्म्यामध्ये आम्ही एक झालो प्रभू. आणि आत्म्याच्या प्रेरणा प्रभू जे तुझ्या जे काय दास बोलणार आहे पिता परशुरापा, त्या आत्म्याच्या प्रेरणा होते प्रभू. आणि अनेक अनेक ठिकाणी पिता परशुरापा, अनेक देशामधून पिता परशुरापा आम्ही एकत्र झाले प्रभू. त्यांच्यामध्ये प्रभू एक पिता परशुरापा ते वचनाच्या द्वारे पिता परशुरापा एक सामर्थ्य प्राप्त होते पिता परशुरापा, एक उत्तेजना, एक उत्साह, आणि त्याच्याद्वारे बरोबर आम्हाला सर्वांना तो आशीर्वादित कर पिता परशुरापा. आणि सर्व नेटच्या अडकडबद्ध आम्ही येशूच्या नावात पूर्णपणे आम्ही दंपुरावतो, काढून टाकतो पिता परशुरापा. दया कर, कृपा कर प्रभू. आणि सर्व मीटिंग पत्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत आशीर्वादित कर पिता परशुरापा. आणि त्याच्याद्वारे प्रभू तू गौरवदारा उंचावणारा प्रभू असतो अद्भुत कार्य कर प्रभू. त्याच्याद्वारे प्रभू तुझ्या आणि तुझीच महिमा होऊ दे. हालेलुया गातो येशूच्या नावात प्रार्थना बापा. आमेन 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 आमेन. थँक्यू पास्टरजी, थँक्यू. आजच्या आपल्या संदेशाला आम्ही सुरुवात करणार आहोत. आजचा संदेशाचा विषय आहे की देवाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी. आणि खूप सुंदर विषय. मी अनेक ठिकाणी मी सुरुवातीला मी माझी थोडक्यात ओळख करून देतो आणि मग आपण देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत, देवाचा संदेश आम्ही ऐकणार आहोत. माझं नाव पास्टर संजय गायकवाड आहे. माझ्या पश्चात मला एक पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. की माझे दोन्ही लेकरं, मुलगी माझी आयर्लंडला असते जिचं नाव प्रीती नाईक आहे, आणि माझा मुलगा विश्वास गायकवाड की जो पुण्यामध्ये बिझनेस करतोय. आणि माझी जी मिसेस आहे ती बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍज अ इन्चार्ज म्हणून ती काम करते. सुंदरसा परिवार प्रभूने आम्हाला दिलेला आहे, देवाने आशीर्वादित आम्हाला केलेलं आहे. पण त्या मागचं पण खूप मोठं कारण आहे की आज
अनेकांना वाटतं की खूप तुम्ही आशीर्वादित लोक आहात, पण त्या लोकांनाच माहित असतं की जे आशीर्वादित आहे की त्याच्या मागं हे आशीर्वाद मिळण्यासाठी किती काही आम्हाला करावं लागतं. आणि ते मी छोटीशी साक्ष मी देतो आणि साक्ष दिल्यानंतर आम्ही आपल्या वचनाला आम्ही सुरुवात करणार आहोत. की 25 वर्षापूर्वी माझं जीवन एक क्रिमिनल म्हणून होतं. की 25 वर्षापूर्वी लग्नाच्या आधीचं माझं जीवन होतं. की मी पुण्यामध्ये राहत होतो. पुण्यामध्ये राहत असताना मी त्या ठिकाणी कंपनीला कामाला होतो. पैसा माझ्याकडे भरपूर होता आणि पैसा असल्यामुळं त्याला वाटा पण अनेक, मार्ग पण अनेक होत्या. आणि त्याच्यामध्ये त्या पैसा असल्यामुळं मला अनेक व्यसनं त्या ठिकाणी लागली. दारू पिणं, सिगरेट पिणं, चरस, गांजा, ब्राऊन शुगर जर ड्रग जर सोडलं तर मी सगळी व्यसनं मी माझ्या जीवनामध्ये याचा उपभोग घेत होतो. आणि हे व्यसनं करता 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 आणि ते म्हणतात दारू पिल्यानंतर माणूस शेर बनतो. आणि तसंच मी शेर बनायचो. आणि पुण्यामध्ये असताना माझ्याकडून अनेक काही असे काही गुन्हे घडले आणि केसेस माझ्यावर होते. आणि त्याच्यामध्ये खूप काही माझ्या जीवनामध्ये होतं आणि व्यसनं पण होती आणि गुन्हेगारी स्वभाव पण होता. आणि ज्यावेळेस मला आठवतंय की एका केसमध्ये मला खडकी कोर्टामधून ज्यावेळेस मला घेऊन आलं, पोलीस चौकीमधून खडकी कोर्टामध्ये ज्यावेळेस मला आणण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस पोलीस होते त्या ठिकाणी आणि माझी आई समोर बसलेली होती, पण आज ती नाहीये, आज ती देवाघरी आहे. पण मी साक्ष यासाठी देतोय की ह्या साक्ष देण्याच्या द्वारे आमच्या देवाचा गौरव निश्चित होतं. कारण तो गौरवाचा प्रभू आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये साक्ष छोटी असो किंवा मोठी असो, आम्हाला ही साक्ष आम्हाला निश्चित दिली पाहिजे. आणि ज्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये मी होतो आणि त्यावेळेस माझ्या आईने एक शब्द मला वापरला होता. मला अजून पण तो शब्द आठवतोय की ज्यावेळेस मला अशा परिस्थितीमध्ये तिने पाहिलं होतं की अशा गुन्हेगारीमध्ये, की आणि मला तिने एकच शब्द बोलला होता की जन्मतः मी तुला जर मारलं असतं तर बरं झालं असतं, आज मी हे दिवस पाहू शकले नसते. आणि तिला खूप वाईट वाटलं. अशा परिस्थितीमध्ये मी होतो, गुन्हेगारी सगळं मित्र त्या परिस्थितीमध्ये होते, सगळे माझे गुंड मित्र होते. आणि त्या परिस्थितीमधून जाताना कुणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करत होतं. आणि खरोखर मी त्या देवाच्या सेवकाचे आभार मानतो. माझ्या घरचे प्रार्थना करत होते, अनेक जण प्रार्थना करत होते. आणि ह्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभूने अद्भुतरित्या माझ्या जीवनामध्ये कार्य केलं. आणि जसं म्हणतात ना, येशू हा धर्म नाही परिवर्तन करत, येशू हा जीवन बदलणारा परमेश्वर आहे. आणि ह्या वचनाची ह्या गोष्टीची पूर्तता माझ्यामध्ये झाली. आणि जसं लोक माझ्यासाठी प्रार्थना करत होते, माझ्या गुन्हेगारी स्वभावासाठी, माझ्या व्यसनासाठी, या सर्व काही सुटून जावं, यातून प्रभूने मला बाहेर काढावं. आणि त्याद्वारे त्यांची प्रार्थना देवाने ऐकली. आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभूंनी मला त्या सर्व व्यसनामधून, सर्व त्या गुन्हेगारीच्या स्वभावामधून, ज्या केसेस माझ्यावर होत्या, आणि एक केस तर माझी अशी होती की जी बोर्डावर येणार होती. आणि ती बोर्डावर केस आल्यानंतर मला आठवतंय की जवळजवळ 3 ते 6 वर्ष मला जेल होणार होती. पण तशा परिस्थितीमध्ये पण अनेकांच्या प्रार्थना माझ्यासाठी चालू होत्या. आणि विशेष करून माझे चुलते होते आणि ते माझ्यासाठी खूप प्रार्थना करत होते. ते पास्टर होते, आज ते पण नाहीये, ते देवाघरी आहे. आणि त्यावेळेस त्यांनी पण खूप प्रार्थना केली आणि या सर्वांच्या प्रार्थनेच्या द्वारे देवाने माझं संपूर्ण जीवन बदलून टाकलं. तो गुन्हेगारीचा स्वभाव माझ्यामधून काढून टाकला, तो सर्व पापाचा स्वभाव काढून टाकला, तो सर्व व्यसनाचा स्वभाव देवाने माझ्यामधून काढून टाकला. आणि जसं एखादा, जसं शाऊलाचा पाऊल जसा होतो, तसं प्रभूने माझं जीवन एका शाऊलापासून पावलाप्रमाणे माझं जीवन बनवलं. आणि देवाला मी धन्यवाद देतो. आणि त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये देवाने अद्भुतरित्या खूप एक सद्गुणी स्त्री, ज्याला आम्ही म्हणतो की सद्गुणी स्त्री, देवाने माझ्या जीवनामध्ये दिली, की जिचं नाव उज्ज्वल आहे, जी माझी पत्नी आहे. आणि ती पण माझ्यासाठी खूप प्रार्थना करायची, उपवास करायची, ज्यावेळेस माझं जीवन बदललं होतं. आणि त्याच्यानंतर तिने पण खूप प्रार्थना केल्या. मग आम्ही देवाकडे कमिटमेंट केली, प्रभू मी आणि माझं घराणं यहोशुआ 24:15 नुसार आम्ही प्रार्थना केली, प्रभू जर तू मला बदललं तर प्रभूजी माझा आणि माझ्या कुटुंबाचा उपयोग मला तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करायचे, तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग करायचा. आणि आम्ही प्रार्थना सुरू केली, प्रार्थना सुरू केली. आणि प्रार्थना केल्यानंतर देवानी सेवेसाठी दरवाजे आमचे उघडले. आणि मला बायबल कॉलेजमध्ये देवानी मला प्रवेश मिळवून दिला. बीडमध्ये मी बायबल कॉलेज केलं. आज या ठिकाणी त्याच बायबल कॉलेजमधले माझे शिक्षक, माझे टीचर, माझे गुरु या ठिकाणी आहेत. रेव्हरंड डॉक्टर R.S. मनोहर साहेब आहेत, की जे या ठिकाणी जुडलेले आहेत. आणि ते साक्षीदार आहेत. आणि त्यावेळेस मग त्यांनी पण आम्हाला शिकवलं. आणि मग ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर देवानी सुंदरसे सेवेचे दरवाजे उघडले.
आणि जेव्हा आम्ही एका घरामध्ये आम्ही प्रार्थना घेत होतो, चर्च घेत असताना त्या ठिकाणी आम्हाला सताव झाला, त्या ठिकाणी आम्हाला खूप विरोध झाला आणि काय समाजकंटकांनी माझ्यावर काही खोटे गुन्हे नोंदवले आणि त्यांनी सांगितलं की हा धर्म परिवर्तन करतोय, अशा अनेक काही गोष्टी मला सांगितल्या आणि त्याच्यानंतर काही खोट्या केसेस माझ्यावर टाकण्यात आल्या आणि त्या केसेसच्या द्वारे त्यांनी मला जेलमध्ये ठेवलं आणि मी जेलमध्ये पण होतो आणि खूप अद्भुतरित्या मी देवाला धन्यवाद देतो. मला त्यावेळेस वाटलं की प्रभू इतकं चांगलं काम करतोय, मग जेल कशाला? ठीक आहे, एक वाईट काम जर केलं तर जेल होणं योग्य आहे, पण इतकं चांगलं काम करून प्रभू हे जेलमध्ये का? मी स्वतःला ज्यावेळेस मी जेलमध्ये होतो त्यावेळेस मी स्वतःला प्रश्न करीत होतो की प्रभू हे असं का? पण मला माहित नव्हतं हे आपण म्हणतो ना काही प्लॅन मनुष्याचे असतात, पण आमचा देव आमच्यासाठी मास्टर प्लॅन करीत असतो आणि त्याचा तो मास्टर प्लॅन होता मी जेलमध्ये जाण्याचा. आणि जेव्हा मी त्या जेलमध्ये होतो आणि त्या जेलमध्ये असताना मी विचार करत होतो, माझं मन खिन्न होतं आणि मला त्या ठिकाणी अत्यंत अस्वस्थ परिस्थितीमध्ये होतो आणि मग मी प्रभूला म्हटलं, प्रभू हे का असं? आणि माहित नाही, देवाच्या आत्म्याने सांगितलं मला, ही तुझी नाही तर ही परमेश्वराची योजना आहे या ठिकाणी येण्याची. आणि त्या ठिकाणी आम्ही असंच बसला असताना आणि मग त्या ठिकाणी कैदी लोक एका माझ्या त्या बॅरॅक मध्ये होतो, जवळजवळ 60 70 एक 100च्या आसपास त्या ठिकाणी कैदी होते आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुझ्यावर कुठली केस आहे, कुठले गुन्हे तुझ्यावर आहे, कशासाठी तू या ठिकाणी आला. आणि मग त्यांना सांगितलं मी कुठला गुन्हा केला नाही किंवा कुठल्याही मी काही गोष्टी केल्या नाही, तर मी चांगल्या गोष्टी करत होतो, पण काही कुठे गुन्हे माझ्यावर टाकण्यात आले आणि या ठिकाणी मला आणलं. आणि मग त्यांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं की मी चर्चमध्ये आता फादरचं काम करतोय, मी चर्चमध्ये काम करतोय. आणि मग त्यांनी सांगितलं जर तू जर त्या येशूचं काम करतोय तर काय असं त्या येशूमध्ये की ते आज आम्हाला पण सांग. आणि मी त्यावेळेस त्याला सांगितलं होतं की येशू हा जीवन बदलणार आहे. आम्ही लोकांना सांगतो अनेकाचं जीवन बदललं. आणि मग त्या लोकांनी त्या बंदी भावांनी मला सांगितलं या ठिकाणी तू जर येशूचं काम करतोय ते आम्हाला पण सांग. आणि मी देवाला धन्यवाद देतो, प्रभूला म्हटलं प्रभू या मी तर चर्चमध्ये प्रिचिंग करतो प्रभू, अनेक ठिकाणी मी प्रिचिंग करतो, पण ह्या जेलमध्ये मी काय प्रिचिंग करू? आणि ज्यावेळेस मी त्यावेळेस प्रार्थना केली प्रियानो आणि देवाच्या आत्म्याने मला एक वचन दिलं, योहान 3:16 वचन दिलं, देवाने जगावर एवढी प्रीती केली त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि त्या वचनावर मी जवळजवळ 1.5 ते 2 तास त्या बंदी भावांना मी सांगत होतो आणि जवळजवळ मला वाटतं पहाटे 3 वाजले होते प्रियानो, लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस 3 वाजले होते आणि आमची सगळी प्रार्थना वगैरे संपली, अनेक बंदी झोपायला गेले आणि 3च्या सुमारामध्ये एक भाऊ एक कैदी माझ्याकडे आला, त्याच्या हातामध्ये बायबल होतं आणि त्यांनी मला सांगितलं की पास्टर प्रेज द लॉर्ड. मला एकदम धक्का बसला की मला एवढ्या रात्री पहाटे 3 वाजता तो एक बंदी भाऊ एक कैदी माझ्याकडे आला आणि तो म्हणतो मला प्रेज द लॉर्ड. आणि मला त्यांनी एक गोष्ट मला सांगितली आणि तो मला म्हणाला की पास्टर मी या ठिकाणी पुण्याहून या ठिकाणी मी आलोय म्हणलं, एका गुन्ह्यामध्ये मला पण या ठिकाणी अडकवलं गेलं आणि त्यासाठी मी इकडे आलेलो आहे. आणि मी इथं खूप दिवसापासून मी प्रार्थना करत होतो की येशू या ठिकाणी कुठला तरी तुझा एक सेवक येऊ दे, कोणीतरी येऊ दे की जो तुझं नाव मला सांगेल, माझ्यासाठी प्रार्थना करेल. आणि माझ्या डोळ्यात एकदम पाणी आलं आणि जे मला देवाच्या आत्म्याने मला जेलमध्ये गेल्या गेल्या सांगितलं होतं, हे प्लॅन तुझे नाही, हे प्लॅन माझे आहे. आणि त्यावेळेस मी देवाला धन्यवाद दिला आणि मग त्या भावाच्या गळ्यात गळे पडलो आणि मग मी त्याला सांगितलं कदाचित तुझ्यासाठी प्रभूने मला या ठिकाणी आणलं असेल. आणि त्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा प्रार्थना केली, पहाटे 5 वाजले प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर मग त्याला खूप बरं वाटलं. आणि मग बऱ्याच कालांतरानंतर मग मी पण बाहेर सुटलो, माझी पण जामीन वगैरे झाली, केस डिसमिस झाली माझी. आणि नंतर जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यानंतर मला एक कॉल आला आणि त्या कॉल त्या बंदी भावाचा होता, त्या कैदीचा होता. मला म्हटला की पास्टर मला ओळखलं का? मी तुला नाही ओळखलं. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पास्टर त्या जेलमध्ये आले होते, माझ्यासाठी प्रार्थना केली होती, आपण बसून प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे त्या येशूने मला सगळं त्या गुन्ह्यामधून मला बाहेर काढलं आणि मी निर्दोष, माझी मुक्तता झाली. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो प्रियानो. आणि खरोखर मग मी प्रार्थना केली घरी, मी आणि माझं कुटुंब मिळून आम्ही 6 महिने आम्ही प्रार्थना करत होतो की प्रभू म्हटलं जर प्रभू त्या प्रार्थनेच्या द्वारे जर एका बंद्यांना जर जामीन मिळते, त्याची सुटका होती, त्याचं जीवन बदलतंय, तर प्रभू आज महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी कैदी आहेत की प्रभू ते तुझी वाट बघत आहे. आणि आम्ही 6 महिने प्रार्थना करत गेलो आणि प्रार्थनेचं उत्तर देवाने अद्भुतरित्या दिलं. आणि 6 महिन्यानंतर
प्रभू देवाने जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलचे दरवाजे आमच्यासाठी उघडले आणि देवाला मी धन्यवाद देतो. आज 10 वर्ष झालं मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जेलमध्ये जातो, कैद्यांना सुवार्थ सांगतो. हजारो कैद्यांपर्यंत देवाची सुवार्ता पोहोचलेली आहे आणि मी देवाला धन्यवाद देतो की अनेक कैद्यांचं जीवन प्रभू बदलत आहे. खूप कैद्यांचं जीवन बदलत आहे, खूप कैद्यांचं. आणि ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही मला साक्ष ऐकायला मिळते. रिसंटली आता बीडमध्येच एक कैदी भाऊ होता की तो बाहेर आला होता आणि अशा अनेक साक्षी आहे, पण आता मला ती वेळ नाही. कधी वेळ आला तर मी ती साक्ष देईन. पण अनेक कैद्यांचं जीवन बदलत आहे आणि मी जेलमध्ये तेच सांगतो की जसं त्या येशूने मला बदललं, माझं जीवन बदललं, तो येशू तुमच्यावर प्रेम करतो. तो येशू धर्म नाही बदलायला आला, तो येशू जीवन बदलायला आला. आणि ह्या गोष्टीवर, देवाच्या वचनावर आम्ही सुवार्थ त्यांना सांगतो आणि त्या सुवार्थेवर ते विश्वास ठेवतात. आणि ज्यावेळेस आम्ही शेवटची प्रार्थना करतो, प्रियानो मला आठवणीने मला मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्या ठिकाणचे उदाहरणार्थ मी सांगतो की एका जेलमध्ये जर समजा 300 जर कैदी असतील तर त्या 300 कैद्यांमध्ये ऑलमोस्ट 99% कैदी गुडघ्यावर येतात आणि ते आपल्या मुखाने कबूल करतात, येशू माझा प्रभू आहे, आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि त्याद्वारे अनेक कैद्यांमध्ये खूप अद्भुत कार्य घडत आहे. आणि आता रिसेंटली हर्सुलच्या जेलमध्ये, जे आमच्या मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जेलमध्ये, त्या ठिकाणी पण काही कैदी भाऊ होते, त्यांना पण सुवार्थ आम्ही सांगितली होती, प्रार्थना आम्ही केली होती. माझ्यासोबत पास्टर अजय चव्हाण पण असतात, जे गॉस्पेल सिंगर आहेत. आम्ही आमची टीम मिळून आम्ही जातो, आम्ही त्या ठिकाणी पण सांगितली होती. पण देवाला धन्यवाद, आता जस्ट मला असं ऐकायला मिळालं की पास्टर सुनील गंगावणे यांनी मला ती साक्ष सांगितली की पास्टर, त्या ठिकाणी तुम्ही जे वचनाची पेरणी केली आणि त्या वचनाच्या प्रेरणेच्या द्वारे जवळजवळ 200 ते 300च्या वर कैदी त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी ती प्रार्थना करत आहेत. त्यांच्या हातामध्ये बायबल आहे आणि ते दररोज प्रार्थना करत आहे. मी देवाला धन्यवाद देतो खरोखर, की खरोखर. आणि सांगायचं तात्पर्य एकच आहे, आजचा माझा विषय तोच आहे की देवाने आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही पार पाडतोय का. प्रियानो, अशा पद्धतीने प्रभू माझा उपयोग करून घेते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेल मिनिस्ट्री आशीर्वादित होते. मी विनंती एकच करतो तुम्हाला की दररोज 1 मिनिट का होईना तुम्ही माझ्यासाठी, ह्या जेल मिनिस्ट्रीसाठी तुम्ही प्रार्थना करा, की ज्याद्वारे देवाचं वचन सांगतं, मत्ते 25:36 मध्ये देवाचं वचन सांगतं, मी तुरुंगात होतो, तुम्ही मला भेटायला आला. आणि खरोखर प्रियानो, ही भेट अनेकांचे जे प्रार्थना आमच्या मागं ते आमच्यासाठी जी प्रार्थना करतात, ही भेट अनेक कैद्यांचं जीवन परिवर्तन करणारी भेट ठरते. अनेकांच्या जीवनामध्ये शांतीची भेट ठरते, अनेकांच्या जीवनामध्ये प्रेमाची भेट ठरते, अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन, जे जीवन परिवर्तन म्हणतो, ती परिवर्तनाची भेट आहे. मी जाता एक छोटीशी गोष्ट सांगेल की जेलमध्ये सुसाईडचा आत्मा खूप भयानक काम करत असतो जेलमध्ये. कारण त्यांना कुठली आशा नसते प्रियानो, कुठलीही आशा नसते. त्यांना वाटतं इकडं सगळं शेवट आहे, त्यामुळं त्यांना असं वाटतं की आता आमचं जीवन संपून दिलं पाहिजे. सुसाईडचा आत्मा त्या ठिकाणी काम करतो. पण आम्ही देवाला धन्यवाद देतो, ज्याला देवाचं वचन सांगतं, ज्या ठिकाणी देवाचा आत्मा त्या ठिकाणी मोकळीत आहे, जसं आम्ही त्या ठिकाणी जातो, आमची प्रेयर टीम त्या ठिकाणी जाते, आम्ही प्रार्थना करतो. आणि त्या ठिकाणी एक असा बंदी होता की त्यांनी पण आम्हाला साक्ष दिली, आज मी माझं जीवन संपवणार होतो, पण जसं आम्ही ते येशूचं नाव ऐकलं, जसे तुम्ही आमच्यासाठी प्रेयर केली, आज या ठिकाणी आम्हाला बरं वाटतं, आता मी त्या गोष्टी करणार नाही. मी देवाला धन्यवाद देतो. अशा अद्भुत खूप 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 मोठ्या साक्ष जेलमध्ये प्रभू आज करत आहे. कारण देवाचं वचन सांगतं की मी नीतिमानानं नव्हे तर पाप्यांना तारण्यासाठी या जगामध्ये आलेलो आहे. आणि खरोखर मी देवाला सगळं गौरव मी देवाला देतो. त्या मिनिस्ट्रीच्या द्वारे प्रभू त्याचं नाव उंच होते. माझ्यासाठी रोज 1 मिनिटासाठी तुम्ही प्लीज कृपा करून प्रार्थना करा, बस एवढीच तुम्हाला विनंती करतो. तर अशा पद्धतीने प्रभू माझा उपयोग करून घेते आणि माझ्या कुटुंबाचा उपयोग करून घेते. जसं आता मी माझी मुलगी या ठिकाणी वर्शिप केली, तुम्ही पाहताय यहोशू 24:15 नुसार, की खरोखर प्रभू माझा आणि माझ्या कुटुंबाचा उपयोग करून घेते. माझ्या पत्नीचा पण उपयोग प्रभू करून घेते. तिला पण रोज फोन येतात, ती पण फोन फोन करते. मला सांगायचे एकच माझा विषय आज तोच आहे. त्या विषयाला अनुसरून मी हे साक्ष देतोय की आज देवाने माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडतोय का. या आम्ही देवाच्या वचनामधून आज आम्ही काही गोष्टी जाणणार आहोत की खरोखर काय जर देवाने आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत काय. प्रियानो, जसं आम्ही आम्ही बघतो की आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आम्ही एक जबाबदार, एक वडील जबाबदार, एक आई जबाबदार, एक मुलगा, एक मुलगी, या नात्याने आम्ही आमची जबाबदारी पार पाडत असतो. आम्ही पार पाडतो आणि पार पाडावीच लागते. आणि ज्याप्रमाणे जसं आम्ही एखाद्या कामामध्ये जसं आम्ही आमचा जॉब करतो, आम्ही आमची नोकरी करतो, त्या नोकरीमध्ये पण आम्हाला ती जबाबदारी आम्हाला पार पाडावीच लागते. आणि जर आम्ही पार पाडली तर आम्हाला त्याचं वेतन मिळतं, आम्हाला
त्याची पगार आम्हाला मिळते, आणि जर आम्ही ती जबाबदारी पार पाडणार नाही तर आम्हाला कुठल्या प्रकारचं वेतन मिळत नाही. आणि जर जगामध्ये, जर संसारामध्ये जर अशा रीती, अशा नियम जर आहे, तर आमच्या प्रभूसाठी पण नियम आहे. प्रभूसाठी पण काही गोष्टी त्याने आम्हाला दिलेल्या आहे, आणि आम्हाला त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे. कारण देवाचं वचन म्हणतं की आमचा देव हा सुव्यवस्थेचा देव आहे. आणि म्हणून जर त्याच्याकडे पण नियम आहे, त्याच्याकडे पण रूल्स आहे, त्याच्याकडे पण काही गोष्टी अशा आहेत की त्या आम्हाला त्या पाळल्याच पाहिजे. आणि आम्ही देवाच्या वचनामधून आज आम्ही जाणून घेणार आहोत काय प्रभूने आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे, की जे आम्हाला प्रत्येकाला आम्हाला ती जबाबदारी आम्हाला पूर्ण करायची. केवळ ही जबाबदारी पास्टर, रेव्हरेंड, डॉक्टर, प्रॉफिट यांची नाहीये. अनेकांना वाटतं की काही जबाबदारी ती आमची नाहीये, आम्ही विश्वासणारे आहोत, ही आमची जबाबदारी नाहीये, ती आमची जबाबदारी नाहीये, ती केवळ पाळक साहेबांची जबाबदारी. पण प्रियानो, देवाचं वचन सांगतं की केवळ योहान 15:16 मध्ये प्रभू म्हणतो की तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे, आणि यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि ते फळ टिकावं. याचा सारांश हा आहे की देवाने आम्हाला निवडलेलं आहे. आणि त्या निवडताना त्याने असं म्हटलं नाही की तू पास्टर आहे म्हणून मी आता तू पास्टर होणार आहे म्हणून तुला तो निवडतोय, किंवा तू आता पुढे जाऊन रेव्हरंड होणार आहे म्हणून तुम्हाला निवडतोय की जेणेकरून तू माझं काम करावं. तो उद्देश नव्हता देवाचा. देवाने आम्हाला प्रत्येकाला आम्हाला निवडलेलं आहे. जे आम्ही त्याचे निवडलेले लोक आहोत, मग त्याच्यामध्ये आम्ही सर्व विश्वासणारे आहोत. आणि या सर्व विश्वासासाठी ती जबाबदारी परमेश्वराने आमच्यावर दिलेली आहे. आणि ती जबाबदारी आज आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाचं मूल म्हणून आम्हाला ती जबाबदारी आम्हाला पार पाडायची. काय ती जबाबदारी आम्ही देवाच्या वचनामधून आम्ही आज ऐकणार आहोत. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय, वचन 14 ते 25 पर्यंत आपण देवाचं वचन आम्ही ऐकणार आहोत. मी देवाचं वचन वाचतो, आपण सर्वांनी ऐकून घ्यावं. मन लावून आपण देवाचं वचन ऐकूया. रुपयाचा दृष्टांत, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय, 14 पासून ते 30 वचनापर्यंत आम्ही देवाचं वचन ऐकणार आहोत. ऐकू आपण देवाचं वचन. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलवून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. लक्ष देऊन ऐका. एकाला त्याने 5,000 रुपये दिले, एकाला 2,000 व एकाला 1,000, असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले, आणि तो परदेशी गेला. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की एक धनी आहे की त्याचे 3 दास आहेत, आणि त्या 3 दासापैकी एकाला त्याने 5,000 रुपये दिले, एकाला 2,000 रुपये दिले, आणि तिसऱ्या दासाला 1,000 रुपये दिलेले. लक्ष देऊन आपण देवाचं वचन आपण ऐकणार आहोत. आणि तिथं खूप सुंदर त्या ठिकाणी आम्ही ऐकलेलं आहे की ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे, ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे, या ठिकाणी खूप आवर्जून तो शब्द दिलेला आहे. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे की ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे. आज आमची योग्यता काय ही मनुष्य ठरू शकत नाही. कदाचित मनुष्य जर ठरवला तर ते मनुष्याचे जे विचार असतात की आमच्याबद्दल, बाबा तू ह्या योग्यतेचं, तू त्या योग्यतेचं, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं की देव आमच्यासाठी काय, आमची योग्यता देवाच्या दृष्टीने मी काय योग्यतेचं आहे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी 3 दासावर त्यांनी जी जबाबदारी सोपवली, त्यापैकी एकाला त्यांनी 5,000 रुपये दिले, दुसऱ्याला 2,000 रुपये दिले, आणि तिसऱ्याला 1,000 रुपये दिले. ज्याच्या त्याच्या योग्य, त्यांना माहित होतं की ह्या 5,000ला 5,000 रुपये मी ज्याला देत आहे त्याची काय योग्यता आहे त्या धन्याला माहित होती. आणि ज्याला 2,000 रुपये देताना त्याची काय योग्यता आहे ती त्या धन्याला माहित होती. आणि त्या 1,000 रुपये देताना त्याला माहित होतं की ह्याची पण काय योग्यता आहे. प्रियानो, हा दाखला प्रत्येक विश्वासणाऱ्याकरिता, हा दाखला प्रत्येक देवाच्या लेकरांकरिता, हा दाखला आमच्या जीवनाशी जुळलेला आहे. हा कनेक्टिंग दाखला आहे. आणि म्हणून येशूने त्या सुरुवातीला सांगितलं की ज्याप्रमाणे की परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलवून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. आमचा धनी स्वर्गामध्ये आहे, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानी हा दृष्टांत आम्हाला सांगितलेला आहे. आणि ज्याप्रमाणे, म्हणजे जसं त्या धन्याने जशा ह्या 3 दासांवर आपली मालमत्ता सोपवून दिली होती, तसा प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस तो स्वर्गामध्ये जात असताना काही जबाबदारी आमच्या योग्यतेप्रमाणे आम्हा प्रत्येकावर सोपवून दिलेली आहे. आणि मग आमची योग्यता काय हे त्या स्वर्गीय पित्यालाच माहित आहे. आणि त्या योग्यतेप्रमाणे त्याने आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्या ती जबाबदारी सोपवून दिलेली आहे. आज आम्ही ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करतो,
अनेक नवीन विश्वासनाऱ्यामध्ये आम्ही काम करतो आणि त्याच्यामध्ये काही अज्ञानी आहेत, काही निरक्षर आहेत, कोणाला लिहिता येत नाही, कोणाला वाचता येत नाही. पण त्या लोकांना ते लोक आम्हाला म्हणतात की पास्टर आम्हाला काय जबाबदारी, आम्हाला काय लिहिता येत नाही, आम्हाला काय बोलता येत नाही, किंवा आम्हाला काय वाचता पण येत नाही, आम्ही निरक्षर आहोत, आम्हाला काय कळत पण नाही. पण प्रभूला माहित आहे की त्यांची काय योग्यता आहे आणि त्यांच्या योग्यतेनुसार प्रभूंनी त्यांना पण काहीतरी कुठली तरी गिफ्ट दिलेली आहे, त्यांच्यावर पण ती जबाबदारी सोपवून दिलेली आहे. आज आम्ही त्यांना तेच सांगतो आणि ज्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी कळतात आणि मग त्यांना कळतं की प्रभूने माझ्या योग्यतेनुसार मला काहीतरी जबाबदारी दिलेली आहे. मी देवाला धन्यवाद देतो की अशा ह्या संदेशाच्या द्वारे आज अनेक मंडळामध्ये लोक काम करत आहे. त्याला माहित नव्हतं की माझ्यावर काय, त्यांना काय वाटलं फक्त ही जबाबदारी केवळ पास्टरांची, ही जबाबदारी केवळ पाळक साहेबांची. पण ही जबाबदारी केवळ पास्टरांची नाही, रेव्हरंडची नाही, प्रॉफिटची नाही, तर ही जबाबदारी देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्यांकरिता एक ना एक जबाबदारी त्यांना सोपवून दिलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडतो का नाही याचं आत्मपरीक्षण प्रत्येक विश्वासणाऱ्याने करणं खूप खूप गरजेचं आहे. बघा या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की एकाला 5,000 रुपये दिले, पण त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं ज्याला 5,000 रुपये दिले, इथं माझ्या देवाच्या वचनामध्ये असं दिलेलं आहे की त्याने लगेच जाऊन, आम्ही जर देवाचं वचन आम्ही जर ऐकणार की त्याच्यामध्ये दिलेलं आहे की त्या ठिकाणी देवाचं वचन आपण ऐकणार आहोत की त्याच्यामध्ये दिलेलं आहे, ज्याला 5,000 रुपये दिले होते, वचन 16 मध्ये, त्याने लागले जाऊन त्यावर व्यापार केला. बघा या ठिकाणी खूप सुंदर आहे. जर आम्ही बारीक जर आम्ही देवाचं वचन आम्ही आत्मचिंतन करणार आहोत, जर आम्ही समजून घेऊ, तर ज्याला 5,000 रुपये दिले होते त्यांनी काय केलेलं, लगेच तो त्या ठिकाणी तो लगेच गेला आणि त्याने व्यापार केला. लगेच हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्याचा शेवटी मी तुम्हाला सांगणार आहोत की नेमकं काय ह्या वचनामधलं मर्म आहे. की ज्याला 5,000 रुपये दिले होते तर त्याने काय केलं, त्याने लगेच तो गेला आणि त्याच्यावर व्यापार केला आणि त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की आणखीन 5,000 रुपये त्याने मिळवले, म्हणजे त्याच्याकडे झाले 10,000 रुपये. बघा, आणि वचन 17 मध्ये असं दिलंय की तसे ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 रुपये मिळवले. पण या ठिकाणी ज्याला 2,000 रुपये मिळाले होते त्या ठिकाणी लगेच हा शब्द आलेला नाहीये, लगेच हा शब्द आलेला नाहीये. फक्त आम्ही ह्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा. लास्टला ह्या वचनाचा आपण उलगडा आम्ही करणार आहोत. पण त्यांनी पण काय केलेलं आहे, तो लगेच नाही पण काही वेळानंतर, काही काळानंतर तो गेला आणि त्यांनी त्यांनी पण व्यापार केला आणि त्याच्याकडे जे 2,000 रुपये होते त्यांनी त्या 2,000 व्यापार करून त्यांनी आणखीन 2,000 रुपये मिळवले आणि त्याच्याकडे 4,000 रुपये आले. बघा खूप सुंदर वचन आहे. परंतु वचन 18 मध्ये सांगतं, देवाचं वचन सांगतं, परंतु ज्याला 1,000 रुपये मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तीत आपल्या धन्याचा पैसा लपून ठेवला. काय केलं या ठिकाणी, त्या ज्याला 1,000 रुपये दिले होते की त्याची काय योग्यता होती हे त्याच्या धन्याला माहित होतं. कदाचित याची काय योग्यता आहे ह्याला कळली नाही त्यावेळेस, आणि म्हणून त्याने काय केलं की तो जो 1,000 रुपये जे दिले होते त्याने काय केले, जमीन खणली आणि त्याच्यामध्ये तो पैसा पुरून ठेवलेला आहे. बघा आता ह्या गोष्टी इथपर्यंत आम्हाला समजल्या. ये तो था ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है. आणि खरोखर हे ट्रेलर आज प्रभू आम्हाला दाखवत आहे, पण ज्यावेळेस तो आमचा धनी, ज्यावेळेस तो न्यायाच्या दिवशी येईल त्यावेळेस खरा पिक्चर पाहण्यात येईल, त्यावेळेस तो खरा पिक्चर आम्हाला दिसल. आणि कदाचित प्रभू या वचनाच्या द्वारे प्रत्येक विश्वासणाऱ्याला रिपेअर करत आहे. जी जबाबदारी दिलेली आहे, काय आम्ही ती जबाबदारी पार पाडतोय का, आज याचं आत्मपरीक्षण आम्हाला करायचंय. बघा वचन पुढे आपण जाणार आहोत, वेळ कमी आहे, पुढे जाणार आहोत. वचन 19 मध्ये आम्ही देवाचं वचन ऐकूया. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. बराच काळ लोटल्यानंतर बघा हे साईन प्रभू देत आहे आम्हाला. म्हणून सुरुवातीला ज्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे प्रभू सांगत आहे, एक उदाहरण सांगत आहे की ज्याप्रमाणे जो एक धनी परदेशी गेला आणि परत आला आणि आपल्या दासापासून दिलेल्या पैशांचा तो हिशोब घेऊ लागला, तो हा दाखला आमच्या जीवनाशी कनेक्ट आहे. आमचा धनी स्वर्गामध्ये जाताना
आमच्या प्रत्येकाकडून घेणार आहे. लक्ष देऊन ऐका देवाचं वचन. आज अनेकांना वाटतं ख्रिस्ती जीवन म्हणजे एकदम मस्तपैकी आहे, एकदम निवांत आहे, रिलॅक्स आहे, नो टेन्शन आहे. काही काही जणांना असं वाटतं की आमचा बाप्तिस्मा झाला म्हणजे आम्हाला स्वर्गाचं तिकीट आम्हाला फिक्स आहे, आमचं स्वर्गाचं तिकीट आमचं पक्क झालेलं आहे. पण प्रियानो, त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामधून विसरून गेल्या पाहिजे की आमचा बाप्तिस्मा झाला म्हणजे आमचं स्वर्गाचं तिकीट फिक्स नाही. बाप्तिस्मा झाल्यानंतर खरं ख्रिस्ती जीवनाचा प्रवास सुरू होतो. आणि हा प्रवास साधा सोपा नाही, खूप खडतर आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन सांगतं की जसं दोन रस्त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने जो दाखला दिलेला आहे, जो रुंद होता आणि जो अरुंद होता, तो अरुंद रस्ता खडतर आहे आणि तो संकुचित आहे. याचा अर्थ आमचं ख्रिस्ती जीवन हे लक्झरियस जीवन नाहीये. हे ख्रिस्ती जीवन आमचं हलक्यामध्ये घेण्याचं जीवन नाहीये. या जीवनामध्ये खूप काही प्रवास आम्हाला करावा लागतो. आम्ही येशू ख्रिस्ताचं उदाहरण आम्ही घेतो. 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा केली. लक्झरी जीवन तो जगला नाही किंवा कुठलं आयुष आराम त्यांनी केला नाही. खडतर जीवन त्याला जगण्यात आलं. मरताना पण कशा मरणाने त्याला मारण्यात आलं हे आम्ही बघितलंय. पण आमचा तो पुनरुत्थित प्रभूच्या जीवनामध्ये जर हा प्रवास जर त्याच्या जीवनामध्ये लाभला आणि त्याच्यानंतर 12 शिष्यांचा पण प्रवास जर आम्ही 12 शिष्यांबद्दल जर आम्ही विचार केला, त्यांचं जीवन लक्झरी जीवन नव्हतं. त्यांचं जीवन एकदम कुठलंही साधं सोपं त्यांचं जीवन नव्हतं. तर त्यांच्या जीवनाचा प्रवास जर आम्ही विचार केला, एकदम खडतर जीवन. त्यांच्या जीवनामध्ये अनेक सताव होते. त्यांना देवाचं वचन सांगतं की 12 पैकी 11 शिष्यांना त्यांनी त्यांचं रक्तसाक्षी म्हणून ते त्यांना रक्तसाक्षी म्हणून ते झालेले. 12 पैकी 11 शिष्य रक्तसाक्षी झालेले. केवळ एकच होता जो योहान, त्याला नैसर्गिक मरण आलं. पण 12 शिष्यांना रक्तसाक्षीचं मरण आलेले. म्हणून मी सांगतो की ख्रिस्ती जीवन हे साधं सोपं नाहीये. त्यामुळे मी देवाला धन्यवाद देतो की खरोखर ह्या जीवनामध्ये, म्हणून तर देवाचं वचन सांगतं की खरोखर प्रियानो, आमचं ख्रिस्ती जीवनचा प्रवास हा कठीण प्रवास आहे. त्याच्यामध्ये टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून ही जबाबदारी आम्हाला काय, ही आमची जबाबदारी आम्हाला समजली पाहिजे. ज्यावेळेस आम्हाला समजल त्यावेळेस आम्हाला खऱ्या ख्रिस्ती जीवनाची खऱ्या ख्रिस्ती जीवनाचं महत्व आम्हाला कळलं. नाहीतर नामधारी ख्रिस्ती जीवनामध्ये काही अर्थ नाही. नामधारी ख्रिस्ती जीवन जगणारे आज खूप आहे, पण प्रभूला अशा लोकांचं काही घेणं देणं नाहीये. कारण का देवाचं वचन सांगतं की ह्या पृथ्वीवरून प्रभूने आमची निवड केलेली आहे. जवळजवळ ह्या 800 करोड लोकांमधून देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आणि यासाठी की आम्ही आमची ती जबाबदारी आमच्यावर दिलेली ती आम्हाला पूर्ण करायची आहे प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, बराच काळ लोटल्यानंतर तो धनी आला आणि बराच काळ लोटल्यानंतर आमचा धनी आमच्याकडे येणार आहे. आणि जो आमचा धनी, आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमच्यावर दिलेल्या त्या प्रत्येक जबाबदारीचा हिशोब तो आमच्याकडून घेणार आहे. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की तो धनी आला आणि प्रत्येकाकडून हिशोब घेऊ लागला. वचन 20 मध्ये सांगतं, तेव्हा ज्याला 5,000 रुपये दिले होते तो आणखीन 5,000 रुपये आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते, पहा त्याचवर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहे. प्रियानो, विचार करा, 5,000 रुपये सोपून दिले आणि त्याच्या दासाने काय केलेलं आहे, अजून 5,000 रुपये त्याच्यावर मिळवले आणि त्याच्याकडे 10,000 रुपये झालेले. धन्याला आनंद झालेला आहे. धनी दुःखी नाही झाला, तर धन्याला आनंद झाला. का? कारण त्याच्यावर जी जबाबदारी त्याला दिली होती त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. आणि ती जबाबदारी पूर्ण केल्यामुळं धन्याला आनंद झालेला आहे. आणि म्हणून काय म्हणतो धनी, आपण देवाच्या वचनामधून ऐकूया. आणि देवाचं वचन काय सांगतं ऐकू आपण देवाच्या वचनामध्ये. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास भल्या व विश्वासू दासा, शाब्बास भल्या व विश्वासू दासा. ही आम्हाला शाब्बास की हे आम्हाला प्रतिफळ आहे. शाब्बास व भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलात, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करील, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. हालेलुया, प्रभूला धन्यवाद असो. जेव्हा त्या दासाने जबाबदारी पार पाडली, धन्याला आनंद झालेला आहे. आणि तो धनी म्हणत आहे, तू माझ्या आनंदात सहभागी हो. प्रियानो, आनंद हा कोठे आहे? आनंद हा स्वर्गामध्ये आहे. आणि खरोखर त्या आनंदामध्ये तो सहभागी झालेला आहे. पुढे आपण देवाच्या वचनामध्ये जाऊया. वचन 22 काय सांगतं, मग ज्याला 2,000 रुपये मिळाले होते तो हे येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपून दिले होते, पहा त्यावर मी आणखीन 2,000 रुपये मिळवले आहे. प्रियानो, ज्याला 2,000 रुपये दिले होते आणि तो पण दास त्या धन्याला म्हणत आहे की, धनी, तुम्ही मला 2,000 रुपये दिले होते,
मी काय केलेलं आहे, आणखीन त्याच्यावर 2,000 रुपये मिळवले, म्हणजे त्याच्याकडे 4,000 रुपये झाले. धन्याला आनंद झाला, कारण धन्यानी दासाला दिलेली जबाबदारी दासाने पूर्ण केलेली आहे, म्हणून त्या धन्याला आनंद झाला. आणि तो धनी पण त्याला म्हणत आहे की माझ्या आनंदात तू सहभागी हो. देवाला मी धन्यवाद देऊया की त्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्याकरिता प्रभूंनी सहाय्य केलेलं आहे. प्रियानो, देवाला मी धन्यवाद देऊया की खरोखर अद्भुतरित्या प्रभूंनी या ठिकाणी देवाच्या वचनानुसार तो अंमलात चालवत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही ऐकणार आहोत या ठिकाणी, की नंतर काय झालेलं बघा. ज्याला 1,000 रुपये मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज आपण माझ्यावर 2,000 सॉरी ज्याला त्याच्या धनाने, नंतर 24व वचन, नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता, व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. म्हणून मी तुम्ही भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत ठेवले. पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. प्रियानो, लक्ष देऊन ऐका. 5,000बद्दल, 5,000 वाल्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. ज्याला 2,000 रुपये दिले त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही. पण ज्याला 1,000 रुपये दिले होते त्याचा प्रॉब्लेम आहे आता. आणि तो काय म्हणत आहे की धनी तुम्ही मला 1,000 रुपये दिले होते. बघा या ठिकाणी तो कारण सांगत आहे, मी लपून ठेवलं, मी हे केलं, मी ते केलं. अनेक अशा गोष्टी तो त्या ठिकाणी सांगत आहे. आणि खरोखर या ठिकाणी देवाला धन्यवाद देऊया की, एकच मिनिट प्लीज. पाच मिनिटांमध्ये मी संपवतो. देवाला धन्यवाद देतो. आणि ज्याला 1,000 रुपये दिले होते आणि तो काय करत आहे त्या ठिकाणी अनेक कारण आहे. आम्ही जर देवाचं वचन आम्ही जर नीट वाचलं तर त्या ठिकाणी तो काय सांगत आहे की मी तुम्हाला भ्यालो आणि तुमचे आणि जे 1,000 रुपये तुम्ही मला दिले होते ते जाऊन मी जमिनीमध्ये लपून ठेवले. हे कारण तू सांगत आहे. लक्ष देऊन ऐका, हे खूप महत्वाचं आहे. 5,000 वाल्यापेक्षा 2,000 ज्याला दिले त्याच्यापेक्षा हा जो 1,000 जो आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि तो काय म्हणत आहे, धनी जे तुम्ही मला पैसे दिले होते ते मी काय केलेलं आहे, मी लपून ठेवले, मी भ्यालो. आणि ज्यावेळेस धन्यानी पण त्याला विचारलं तू असं काय केलं, पण धन्यानी पण त्याच्यावर 2 क्लेम केलेले. आणि त्या ठिकाणी जर आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तो देवाचं वचन असं सांगतं की त्या ठिकाणी त्यांनी काहीच काम केलं नाही, तो आळशी दास होता. आणि त्यांनी कुठलंही काम न करता तो आळशी होता, तो दुष्ट होता आणि त्यांनी लपून ठेवलेलं आहे. आज अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये हे कार्य होतंय की जे कार्य, जे प्रभूने त्यांना जी पण काही गिफ्ट दिलेली, जी पण काही त्यांना दानं दिलेली आहे, हे दानं ते लोक लपून ठेवतात की ते लोक दुसऱ्यांना सांगत नाही. मग ज्यांना सुवार्तेचं दान असेल, प्रार्थनेचं दान असेल, गाण्याचं दान असेल, वाजवण्याचं दान असेल, जे पण काही दानं असेल, प्रभूने जे आम्हाला दिलेले आमच्या योग्यतेनुसार जी दानं आम्हाला दिलेली, आज अनेक ख्रिस्ती विश्वासणारे लोक आहे ते ठेवत नाही, ते लोकांना सांगत नाही, त्या दानाचा उपयोग ते करत नाही, ते लपून ठेवलेले. त्या येशूला त्यांनी लपून ठेवलेले, जे महान कार्य प्रभूने त्यांच्या जीवनामध्ये केलेले. अनेक आजारी लोक बरे झालेले, अनेकांना प्रभूने आशीर्वादित केलेले, पण ते लोकांना सांगत नाही. त्या दानांचा ते उपयोग करत नाही, ते मल्टिप्लाय न करता ते म्हणतात नाही हे काम आमचं नाही, हे काम पास्टरांचं आहे. पण एक लक्षात ठेवा, त्या ठिकाणी हे काम आम्हा प्रत्येकाचं, जे पण आम्हाला प्रभूने जे दिलेलं आहे ते लोक ते लपून ठेवत आहे.
म्हणजे ती साक्ष लपवून ठेवत आहे. समाजाला घाबरतात, ते घरच्या लोकांना घाबरतात, नातेवाईकांना घाबरतात, आणि ते म्हणतात आम्ही जर सांगितलं, आम्ही जर लोकांना सांगितलं, जर आम्ही सुवार्थ प्रसार केला. आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचे पण ही गोष्ट सांगतोय की ते आज सुवार्थ सांगायला पण घाबरतात. सध्याची परिस्थिती अशी आहे, पास्टर आम्ही कशी सुवार्थ सांगायची, मग आम्हाला असं होईल, आम्हाला तसं होईल. आणि प्रभूचं वचन सांगतं, जर येशूला जर एवढा त्रास झाला तर आम्हाला पण त्रास होणार. जर त्यांच्या शिष्याला जर तेवढा त्रास झाला, आम्हाला पण होणार. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ख्रिस्ती जीवन हे खडतर जीवन आहे. म्हणून तर संत पाऊल म्हणतोय, मला जगणं ख्रिस्त आणि मरणं लाभ असलं पाहिजे. आता मी अनेक शिष्यांचा विचार केला, पाऊलाच्या जीवनाच्या बाबतीत बघितलं, सुवार्थ प्रसाराचं काम सगळ्यात मोठं काम त्याने केलेलं. पण त्याच्या प्रवासामध्ये त्याला किती त्रास झाला, संकट. उलट त्याचा तो तर म्हणतोय की संकट माझी वाट बघत आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं लोक आज भिवून सांगत नाही लोकांना, स्वार्थ प्रसार करत नाही, काय गोष्टी करत नाही, काय घेणं देणं नाही. त्यांना जी जबाबदारी दिलेली ती पूर्ण करत नाही. पण एक लक्षात ठेवा, अशा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना मी सांगत आहे, जर तुम्ही त्या 1,000 जर असाल, या दासासारखे जर तुमचं जीवन असाल, तर त्या ठिकाणी त्याला पण बक्षीस मिळाले. आपण ऐकूया देवाच्या वचनामधून. शेवटी आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. आणि त्या ठिकाणी वचन 30 मध्ये सांगतं की ज्याला 1,000 रुपये दिले होते, त्या 1,000 वाल्या दासाला तो धनी काय म्हणत आहे, आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारामध्ये टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. प्रियानो, रडणं आणि दात खाणं हे कुठं चालतं? हे नरकामध्ये चालतं. आणि आनंद कुठं असतो? आनंद स्वर्गामध्ये असतो. आणि रडणं आणि दात खाणं हे कुठं असतं? हे नरकामध्ये असतं. आणि बघा, सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट मी सांगून आपण प्रार्थना करणार आहोत. पास्टर रेव्हरंड डॉक्टर R.S. मनोहर तयार असतील, माझं वचन संपल्यानंतर ते प्रार्थना करतील. बघा, या ठिकाणी खूप खूप छान आहे. जर आम्ही वचन 24 आणि 25चा जर विचार केला, तुम्ही नंतर जाऊन परत ते वचन वाचू शकता. 24 आणि 25 जर ह्या वचनाचा जर विचार केला, तर त्या धन्याची अपेक्षा होती. बघा, त्या धन्याची अपेक्षा काय होती? तो काय म्हणतोय, जर त्या ठिकाणी खूप छान आहे, वचन 26 मध्ये तो म्हणतोय की तेव्हा त्याच्या धन्याने म्हटले की या ठिकाणी खूप सुंदर आहे. बघा, त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, वचन 27 मध्ये, माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते. धनी त्या 1,000 वाल्या दासाला काय म्हणतोय? वचन 27 मध्ये काय सांगतोय? माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर मला व्याजासकट मिळाले असते. याचा अर्थ की त्या धन्याला अपेक्षा आहे की बाबा, तुला 1,000 रुपये दिले ना, तू काय ना काय करशील. माझा विश्वास होता तुझ्यावर, मला माहिती तुझी काय योग्यता आहे. जर मी तुला 1,000 रुपये दिले, तर तू ते व्याजासकट तरी मला परत मिळाले असते. म्हणजे ह्या धन्याची अपेक्षा आहे की आम्ही काय ना काय आमच्या प्रभूसाठी आम्ही केलं पाहिजे. प्रियानो, आम्हाला जर प्रार्थनेचं जर प्रभूने दान दिलंय, आम्ही लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. जर देवाने आम्हाला सुवार्थेचं दान दिलं, आम्ही सुवार्थ लोकांना सांगितली पाहिजे. आम्हाला जर गीताचं जर प्रभूने आम्हाला दान दिलेलं आहे, आम्हाला ते दान, आम्हाला त्याचा उपयोग आम्हाला करायचा आहे. जर प्रभूने आम्हाला जर अन्य भाषेचं दान दिलं, आम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. आम्हाला जर अनेक गोष्टींचं दान आहे, निरोगी करण्याचं दान जर आम्हाला प्रभूने दिलेलं आहे, आम्हाला त्याचा उपयोग करायचा, आम्हाला मल्टिप्लाय करायचंय. कारण ही जबाबदारी आमच्यावर त्यांनी सोपून दिलेली, तुमच्या आणि माझ्या योग्यतेनुसार ही जबाबदारी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. आणि याचा उपयोग आम्हाला करायचा, त्याचा मल्टिप्लाय आम्हाला करायचंय. आम्ही जर करणार नाही, तर त्याचा हिशोब आम्हाला प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना आम्हाला एक दिवस द्यावा लागेल. आणि म्हणून तर म्हणतायत ना की प्रभू येशू स्वतः म्हणाला की ज्यावेळेस मी येईल या पृथ्वीवर, बोटावर मोजण्या इतके तरी मला विश्वासी मिळतील का नाही वर घेऊन जायला स्वर्गामध्ये. त्याला प्रश्न पडलेला आहे. कदाचित प्रभू आजच्या या रात्री तुमच्या आणि माझ्या संगती बोलत आहे. काय मी त्या 5,000 रुपयामधल्या त्या दासासारखा मी माझं जीवन जगतोय? माझा बाप्तिस्मा होऊन, माझं तारण होऊन किती वर्ष झालेली आहे? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, किती वर्ष झालेली मला? काय ह्या एवढ्या वर्षामध्ये मी एकाला तरी सुवार्थ सांगितली का? प्रभूने मला जे माझ्या योग्यतेनुसार मला ज्या पण काही गोष्टी दिलेल्या आहेत, काय मी त्याचा उपयोग करतोय का? आज आम्हाला आत्मपरीक्षण करत आहे. प्रभू आम्हाला ह्या वचनाच्या द्वारे आम्हाला रिपेअर करत आहे. माहित नाही आम्ही परत भेटू किंवा नाही भेटू, कारण येशू येण्याचा समय अत्यंत जवळ आहे प्रियानो. तो कधीही कुठल्याही क्षणी येऊ शकतो. म्हणून जर आम्हाला आता तयार राहायचंय, आणि देवाचं वचन सांगतं की जे तयार असतील त्यांनाच ते उचलले जाणार आहे. काय आम्ही ह्या गोष्टीचं तयार आहोत? मी धैर्याने, मी छाती ठोकपणे, आज जरी प्रभूचा न्याय जर माझ्यावर आला, तर मी त्याला सांगू शकतो, मी 5,000 मधला नाहीये. कारण ज्यावेळेस माझं पण तारण झालं, मी प्रभूची सेवा केलीच नाही.
मी खूप वर्षानंतर मला ह्या वचनाच्या द्वारे जेव्हा मला प्रभूने माझी भेट घेतली, त्याच्यानंतर जवळजवळ 5 वर्षानंतर प्रभूने माझी या वचनाच्या द्वारे भेट घेतली आणि त्यानंतर ते आजपर्यंत मी काम करत आहे. काय मला गरज आहे जेलमध्ये जाण्याची? कारण मी ती ती प्रभूने मला दिलेली जबाबदारी आहे. ती मला जबाबदारी मला पार पाडायचीच आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या जेलमध्ये जातोय. हजारो कैद्यांपर्यंत ती सुवार्थ सांगतोय. हजारो कैदी प्रभूकडे येतोय. हजारो लोकांचं जीवन बदलत आहे. मी छाती ठोकपणे मी सांगतोय की मी 2000 मधलंय. जरी प्रभू आज जर माझा न्याय घेतला, जर माझ्यावर जर तो न्यायाचा प्रसंग आला, मी प्रभूला म्हणू शकतो छाती ठोकपणे, पूर्ण कॉन्फिडन्स नाही, जसं मी इथं बोलतोय प्रभू समोर पण मी बोलू शकतो, प्रभू मी इतक्या लोकांपर्यंत प्रभू तुझं वचन मी घेऊन गेलेले, सुवार्थ मी सांगितलेली, प्रभू इतके कैदी प्रभू गुडघ्यावर आलेले आणि किती लोकांना प्रभू सुवार्थ प्रसार केलेला आहे, एवढे लोक प्रभू तुझ्याकडे आणलेले, हे छाती ठोकवर मी सांगतो. काय प्रियानो, आज ते कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आहे का? तुमच्यामध्ये आहे का? ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने काय आम्ही ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करतो? काय ज्याला 5,000 रुपये मिळाले, प्रभू त्याला म्हणाला की तू धन्याच्या आनंदामध्ये स्वर्गामध्ये, ज्याला 2,000 रुपये दिले तो पण त्या स्वर्गामध्ये, पण ज्याला 1,000 रुपये दिले तो त्या नरकामध्ये. आज ह्या 3 दासांपैकी आम्ही कशामध्ये मोडतो? काय 5,000 रुपये मध्ये त्या दासासारखं मी आहे का? त्या 2,000 मध्ये मी आहे का? मी 1,000 मध्ये? आज तुम्हाला आणि मला आत्मपरीक्षण करायचंय. आणि जर माझा बाप्तिस्मा होऊन जर इतकी वर्ष झाली, जर मी काही सेवा केली नाही, मला दिलेली जबाबदारी मी पार पाडू शकलो नाही, तर अशा ख्रिस्ती विश्वासधाऱ्यांचा शेवट ते नरक देवाच्या वचनानुसार, कारण देवाचं वचन सांगतं वचनानुसार तो न्याय करणार आहे आणि या वचनानुसार त्यांचा न्याय होईल. आज जसं मी कॉन्फिडन्सने म्हणतो, काय आमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे का? काय तो आमच्यामध्ये तो विश्वास आहे का? काय आम्ही धैर्याने म्हणू शकतो का हा प्रभू, तू मला जे गिफ्ट दिलं होतं प्रभू, जी तू जबाबदारी माझ्यावर सोपून दिली प्रभू, ती मी पार पाडलेली आहे. होय प्रियानो, जर आम्ही 5,000 मध्ये जर आम्ही काम करतोय, काय प्रॉब्लेम नाही. जर आम्ही 2,000 सारखं जसं मी काम करतोय, काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे तो 1,000 वाल्यासारखा. आज आम्ही आत्मपरीक्षण करूया. आणि जर 1,000 मध्ये जर कोणी असल आमच्या कुटुंबामध्ये, प्रियानो, केवळ आम्ही नाही, आमचे लेकरं पण बघा, मी तुम्हाला सांगतोय माझे 2 लेकरं आहेत, मी त्यांना हे सांगितलं तुम्ही जिथं पण कुठं जा, तुम्हाला दिले जे जबाबदारी तुम्ही पार पाडा. माझी मुलगी ह्या ठिकाणी साक्षीदार आहे. आज प्रभूने तिला ते आराधनेचं गिफ्ट दिलेलं आहे, ती आराधना त्या ठिकाणी करते. जरी आयर्लंडमध्ये, तरी ती मला सांगते डॅडी आम्ही त्या ठिकाणी आम्ही सुवार्थ सांगतो. मी हिच्यासाठी प्रार्थना केली, तिच्यासाठी प्रार्थना केली. माझा मुलगा पुण्यामध्ये बिझनेस करतोय, तो पण त्या बिझनेसच्या द्वारे प्रभूचं नाव गौरव करतोय, त्याची तू सेवा करते. काय प्रियानो, आज माझे लेकरं, माझा पती, माझी पत्नी, माझी बहीण, माझा भाऊ, काय प्रभूने आमच्यावर जी जबाबदारी दिली ती काय आम्ही पार पाडत आहोत का? आज रात्री आम्ही विचार करूया. आणि जर आम्ही जर करत नाही, तर प्रभू आज म्हणत आहे, आज रिपेंटचा दिवस आहे, तो आम्हाला आज तो आम्हाला रिपेअर करत आहे. आज आम्ही आमचं समर्पण प्रभूला करूया. प्रभू, आजपर्यंत मी काहीच काम केलं नाही, केवळ मी माझ्या संसारामध्ये, सुख विलासामध्ये, प्रभू आयुष आरामामध्ये, माझ्या लक्झरियस जीवनामध्ये मी जगलो प्रभू. पण मी तुझ्या जबाबदारीकडे कधीच विचार केला नाही प्रभू, मी कधी सिरियस घेतलं नाही प्रभू, मी कधी त्याचा विचार केला नाही. जर पवित्र देवा तू आज जर माझ्यासाठी बोलतोय, प्रियानो, आज आम्ही आमचं समर्पण करूया आणि प्रभूला म्हणूया, प्रभू मला उपयोगी पात्र बनव, प्रभू तुझ्या गौरवाचं मला पात्र बनव, प्रभू जी जबाबदारी तू आमच्यावर दिली ते पूर्ण करण्यासाठी तुझी महान कृपा तू आमच्यावर कर. या प्रियानो, आज आपले डोळे बंद करूया. जिथे आहात तुम्ही तिकडे आपले डोळे बंद करूया. आपलं समर्पण करूया. समर्पण करणारे लोक देवाला आवडतात. या आपलं डोळे बंद करूया. आपलं पूर्ण समर्पण आपण त्याला करूया आणि प्रभूला म्हणू, प्रभू आजपर्यंत माझं तारण होऊन आजपर्यंत मी तुझ्यासाठी काहीच केलं नाही प्रभू. केवळ मी केलं ते माझ्या संसारासाठी केलं, माझ्या आयुष्य आरामासाठी केलं प्रभू. पण आज जर तू माझ्या संगती बोलतोय, तर प्रभू आजपासून मला तुझं काम करायचं प्रभू. तू मला दिलेली जबाबदारी, तू मला सोपवलेली जबाबदारी प्रभू, मला ती पूर्ण करायची आहे. या आपले डोळे बंद असताना मी विनंती करतो, माझी मुलगी या ठिकाणी आहेत, या गीताच्या द्वारे एक छोटीशी आराधना ती करेल आणि नंतर डॉक्टर RS मनोहर साहेब आहेत, ते शेवटची प्रार्थना करतील. मेरे प्रभू मुझे उपयोगी पात्र बना, या गीताच्या द्वारे एक छोटस कोरस ती गाईल आणि आपल्या ह्या गीताच्या द्वारे प्रियानो, आपण पण त्या गीताच्या द्वारे आपण गाऊया आणि प्रभूला म्हणू, प्रभू मुझे उपयोगी पात्र बना. आपले डोळे बंद करूया, आपण ती आराधना करूया. थँक्यू जीसस. प्रीती आहे, मी विनंती करतो, एक गीत ती गाईल शेवटचं. मेरे प्रभु मेरे स्वामी मुझे उपयोगी पात्र बना.
थँक्यू जीसस. उज्ज्वला आहे का तू? या माझी पत्नी या ठिकाणी, मी तिला विनंती करतो की ती ह्या गीताच्या द्वारे. मेरे प्रभु मेरे स्वामी मुझे उपयोगी पात्र बना. मैं हूँ यहाँ मेरे स्वामी, तेरे उपयोगी पात्र बना. मैं हूँ यहाँ मेरे राजा, तेरे जैसा ही मुझको बना. मैं हूँ यहाँ मेरे स्वामी, तेरे जैसा ही मुझको बना. मैं हूँ यहाँ मेरे राजा, तेरे जैसा ही मुझको बना. धन्यवाद प्रभूजी. थँक्यू जीजस. डॉक्टर रेव्हरंड आरिफ मनोबर आहे, मी विनंती करतो ते प्रार्थनेमध्ये चालू होतील आपल्याला. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. पास्टर, प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज आम्ही या ठिकाणी हाऊस ऑफ प्रेयर दुबई यांच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि जवळपास 35 लोक या ठिकाणी आज हजर होते. तुझे सेवक सेविका बंधू भगिनी वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या देशातून, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला शतशः धन्यवाद देतो. जी उत्तम आराधना प्रीतीने केलेली आहे पास्टरांची मुलगी, त्याही बद्दल आभार मानतो. त्याचप्रमाणे जो संदेश पास्टर संजय गायकवाड यांनी आम्हाला दिलेला आहे तो आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा कर, जेणेकरून आम्हा सर्वांची आध्यात्मिक उन्नती होईल असंच तू कर. हालेलुया. तसेच बरेच हितचिंतक आणि प्रार्थना करणारे लोक आज या ठिकाणी सामील आहेत, त्या सर्वांना तू मदत कर. आणि परमेश्वरा, हाऊस ऑफ प्रेयर दुबई आणि त्यांचं सर्व सेवा कार्य हे आम्ही तुझ्या हाती सोपितो. त्यांची तू वाढ कर, त्यांना तू मदत कर, शक्तीने सामर्थ्य दे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये विखुरलेले तुझे प्रियजन लोक आहेत, पण या माध्यमातून ते एकत्र येतात आणि तुझी भक्ती आराधना करतात, त्याबद्दल आनंद वाटतो, तुझी स्तुती करतो. हालेलुया. हालेलुया. महान महिमा गौरव आम्ही तुला देतो. आमचे जमलेले सर्व प्रियजन, सर्व इष्टमित्र आणि सर्व ओळखीचे लोक, या सर्वांना तो आशीर्वाद दे. आणि खास करून माझे प्रिय मित्र रेव्हरंट गजबे साहेब नागपूरवरून आहेत, रतन गजबे, त्यांचे मी आभार मानतो. प्रदीप वानखडे जालन्यावरून आहेत, त्यांचे आभार मानतो. सुलोचना पाटील दिग्रसवरून आहेत, त्यांचे आभार मानतो. हालेलुया. अनिल औचिते आंबेजोगाईवरून, पास्टर बबन चंदनशिवे केजवरून हे सर्व जॉईन झालेले आहेत, त्या सर्वांचे आभार मानतो. सर्वांना तो आशीर्वाद आहे. डॉक्टर विजय माजलगाववरून कापसे हे पण जॉईन झाले, त्यांचे पण आभार मानतो. हालेलुया. हालेलुया. संजय गायकवाड यांच्या साक्षीबद्दल, सेवेबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. आणि या सेवकाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी अधिक आणि अधिक तू करून घे. हालेलुया. श्री उज्ज्वला यांनाही तू आशीर्वाद दे. पास्टरांचा मुलगा पुण्याला आहे, त्यांनाही तू मदत कर आणि सहाय्याने शक्ती पुरव. हालेलुया. 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 आमचं जीवन आम्ही तुझ्या हाती सोपून देतो. परमेश्वरा, पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो आणि आमच्या जीवनाच्या द्वारे तुझ्या नावाचं तू गौरव कर. जी उत्तम आराधना, उत्तम संदेश आणि सहभागिता लाभू दिली त्याबद्दल आम्ही तुझी उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. इतर सर्व प्रियजन आहेत, त्यांनाही तू विशेष मदत कर, त्यांची तू काळजी घे. प्रेज द लॉर्ड. सर्व वेळ तुझ्या हाती सोपून देतो. परत दुसऱ्यांदा भेटेपर्यंत आमचं प्रेम प्रीती अधिक तू वाढव, तुझी कृपादृष्टी आमच्या भोवती तर राहू दे. आणि संधी आल्यानंतर आम्ही सर्वांनी गीत गावं, तुझी स्तुती करावी, साक्ष द्यावी आणि सहभागी व्हावं, म्हणून आम्हा सर्वांना तू मदत कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
पुढील सर्व वेळ तुझ्या हाती सोपून देतो. वसंत राठोड सुद्धा आज आमच्यामध्ये हजर आहे बीडवरून. त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्यांच्या पत्नीला आरोग्य दे, त्यांना बरं वाटू दे. वसंतजी तू सहाय कर, त्यांना तू मदत कर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमची ऋणे ऋण सोडले आहे तसे तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवजो बाप परमेश्वर, देवजो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, देवजो पवित्र आत्मा आमचा मदतनीस व सहकारी, यात्रा एक देवाचा आशीर्वाद हाऊस ऑफ प्रेयर दुबई आणि जमलेले सर्व प्रियजन या सगळ्यांबरोबर आता आणि सदा सर्व काळ आम्हाबरोबर असो. आमेन. अमेन. 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 थँक्यू पास्टर. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Thank you. Thank you, everybody. जाने तू बल्कि बुराई से बचा, तेरी राह पर चला, बल्कि बुराई से बचा, तेरी राह पर चला। हमारे तू जो आसमान में है, तेरा नाम आसमान जा, तेरी बादशाहत आए। हमारे क्योंकि आसमान बादशाह से और क्योंकि आसमान बादशाह से और कुदरत जमी का जला है हमेशा। Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Thank